केळझरच्या टेकडीला पोखरण्याचा घाट. पर्यटन आणि पर्यावरणात भर घालणाऱ्या केळझर गावात सिंचन आणि खनिकर्म विभागाने पोखरायला लावली टेकडी. 2013च्या अधिनियमात अभयारण्य, शहीद स्मारक, महामार्ग आणि पर्यटन स्थळाजवळ उत्खननास परवानगी नकारण्याची नोंद. असे असताना उत्खननाला परवानगी कशी? केळझरच्या देखण्या टेकडीला उत्खनन करून केले जाते विद्रूप. सेलू तालुक्यातील केळझर येथे रात्रंदिवस उत्खनन करून टेकडी पोखरली जात आहे. पर्यटन व पर्यावरण या दोन्ही बाजूने महत्त्वाच्या असलेल्या टेकडीचे विद्रुपीकरण होत असल्याने या उत्खननाला विरोध होत आहे. आतापर्यंत हजारो ब्रास उत्खनन झाले, तर यातून हजारो नव्हे, 10,000 नव्हे तर तब्बल 52,000 ब्रास उत्खनन केले जाणार आहे. वर्धा जिल्हा विविध नैसर्गिक घटकांमुळे पर्यटन व पर्यावरण दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. वर्धाच्या केळझर येथे अलीकडेच राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे येऊन गेल्या. राज्यात पर्यावरण संरक्षणासाठी सिद्धिविनायकाकडे साकडे देखील घातले, पण याच केळझर येथे एकेकाळी निसर्ग सौंदर्याने नटलेल्या टेकडीकडे त्यांचे लक्ष गेले नसावे का? त्याचे कारण देखील तसेच आहे. नागपूर तुळजापूर मार्गालगत केळझर येथे टेकडी येते. रस्त्याने दुरूनच दृष्टीस पडणाऱ्या या टेकडीवर सध्या पॉकलँड, JCB आणि ट्रक दिवस रात्र उत्खनन करताना दिसून येतात. ही अधिक टेकडी महामार्गाच्या बांधकामासाठी पोखरली गेली, पण गावकऱ्यांनी विरोध केल्यावर 6 वर्षांपूर्वी उत्खनन थांबवण्यात आले. याच भागात सिंचन विभागाने टॉवर देखील आहे. आता पुन्हा यावर्षी या टेकडीचे उत्खनन करून हजारो ब्रास, मुरुम आणि दगड उचलला जात आहे. पीयूष इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला उत्खनन करण्याची परवानगी देण्यात आली. केळझरच्या सौंदर्यात भर पडणाऱ्या या टेकडीने उत्खनन अत्यावश्यक कसे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. याचा भागात किन्हाळा परिसरात मोठ्या प्रमाणात गौण खनिज उपलब्ध आहे. तेथून अजूनही उत्खनन केले जात आहे. तेथून विकत घेत बोर धरण बांधकामात वापरणे शक्य आहे. मोठ्या टेकड्या पोखरून निसर्गाचे देणेच नाहीसे करण्याचा सपाटा सध्या वर्ध्यात सुरू आहे. खनिकर्म विभागाला यात खत पाणी घालतो आहे, तर सिंचन विभागाच्या साथीने पर्यावरण विभाग याकडे दुर्लक्ष करतो आहे. टेकडीचा सर्वे क्रमांक 123 आहे. 52,000 ब्रास इतका मुरुम उचलण्यासाठी परवानगी दिली गेली आहे. वर्धा जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी कशी दिली, असा मुद्दा लोकप्रतिनिधी देखील उपस्थित करीत आहेत. पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 च्या नियम 29 अन्वये वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिसूचित केलेल्या क्षेत्राभोवती व पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील भागात खाणपट्टा मंजूर करता येत नाही आणि तसा राखीव देखील ठेवता येत नाही. ज्या ठिकाणी हे उत्खनन होत आहे तेथून अवघ्या 400 मीटरवर शहीद स्मारक देखील आहे. भूजल सर्वेक्षण विभाग, वन विभाग तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे ढुंकून देखील पाहू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नागपूर तुळजापूर महामार्गावर अगदी लगत असलेल्या या टेकडीवर दिवसा तर खडीच उत्खनन होतेच, पण रात्री देखील ही टेकडी पोखरली जात आहे. महत्त्वाचा दळणवळण असलेला हा मार्ग आहे. त्याला लागून उत्खननात ब्लास्टिंग वापरले गेले तर त्यापासून निर्माण होणारा धोका कुणाच्या जीवावर बेतेल याचा काहीच नेम नाही. ज्या पद्धतीने 2013च्या खनिकर्म विभागाच्या धोरणानुसार परवानगी देण्यात आली, पण त्याच धोरणाच्या निकषात सदर खाणपट्टा बसत नसल्याचे दिसून येत आहे. महसूल, खनिकर्म व वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह आमदार व मंत्र्यांचे आणि पालकमंत्र्यांचे देखील येणे जाणे नागपूर तुळजापूर मार्गाने आहे. केळझरच्या या टेकडीवर रस्त्याने जाताना सहज लक्ष जाते, पण टिप्पर, पोकलँड, JCB यासारखे वाहने रात्रीत उत्खनन करताना दिसली तरी हे दुर्लक्ष होत आहे.